नमस्कार मंडळी, वर्षास किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज आपण बघूया रेस्टॉरंटसारखी पनीर भाजी. मटार पनीर रेसिपी उत्तर भारतमधील लोकप्रिय स्वादिष्ट भाजी आहे. ही भाजी लग्नामध्ये, पार्टीमध्ये व इतर काही फंक्शनमध्ये करतात. तर बघूया आपण आज. तर 5-6 कांदे घेऊया. ते कांदे कट करून एक 10 मिनिट बॉईल करण्यासाठी टाकूया. 1 वाटी काजू घेऊया. काजू पण कांद्यासोबतच बॉईल करून घेऊया. काजू पेस्ट टाकल्यामुळे रिच आणि क्रीमी टेस्ट येते. 2 कांदे घेऊया. ते बारीक कट करून घ्यायचे. अद्रक, लसूण, कोथिंबीर मिक्सरमध्ये याची एक बारीक पेस्ट तयार करून घेऊया. 250 ग्रॅम पनीर घेतले. ते क्यूब या शेपमध्ये कट करून घेऊया. थोडंसं पनीर किसून घेऊया. पनीर किसून घेतल्याने छान ग्रेव्ही येते. कट केलेले पनीर तेलात किंवा तुपात फ्राय करून घेऊया. पनीर तेलात फ्राय केल्याने टेस्ट छान येते. छान रेडिश कलर येईपर्यंत त्याला परतून घ्यायचं. दिसायला पण छान दिसतात आणि चव पण छान लागते. एक हलक्या हाताने ते परतून घ्यायचं. बॉईल झालेले कांदे आणि काजू यांची एकत्र पेस्ट करून घ्यायची. एक चमचा तेल घेऊया. मोहरी तडतडून घ्यायची. जिरे, अद्रक लसणाची पेस्ट चांगली परतून घ्यायची. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, तो पण छान परतून घ्यायचा लाल होईपर्यंत. कांद्याची आणि काजूची पेस्ट तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. अशा प्रकारे तेल सुटलेलं आहे. पनीर मसाला, धना पावडर, हळद, लाल तिखट मस्त त्याच्यामध्ये परतून घ्यायचे. थोडंसं पाणी ॲड करायचं आणि छान परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये कट केलेले पनीर, किसलेले पनीर टाकून मिक्स करून घ्यायचं. त्याने ग्रेव्ही छान येते. मटार, पनीर आणि 1 चमचा मीठ टाकून छान मिक्स करून थोडंसं बॉईल होऊन द्यायचं. ट्राय करून बघा आणि माझ्या पेजला नक्की फॉलो करा. आवडल्यास रेसिपी नक्की ट्राय करा.